हाय स्टुडंट्स, मी आपल्या सर्वांचं ज्ञानामृत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आपण पाहत आहोत ट्रिग्नोमेट्रीच्या प्रत्यामध्ये प्रॅक्टिस 6.2 आपण पाहतोय. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पहिली 4 एक्झाम्पलचा अभ्यास केला. अतिशय सोपे एक्झाम्पल आहेत, पण त्याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. कारण 6 एक्झाम्पलपैकी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की 6 एक्झाम्पलपैकी 4 मार्काला एक एक्झाम्पल येतं म्हणजे येतं. याशिवाय आपला जॉमेट्रीचा क्वेश्चन पेपर विद्यार्थी मित्रांनो पूर्णच होत नाही. ओके, बघा आजच तुम्हाला खिशात 4 मार्क टाकून फिरायचंय म्हणजे तुम्हाला अतिशय आज आपलं प्रॅक्टिस सेट 6.2 संपतोय. विद्यार्थी मित्रांनो, 2च एक्झाम्पल राहिले टीच करायची. त्याचबरोबर आपला होल चॅप्टर ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती चॅप्टर सुद्धा संपतोय. विद्यार्थी मित्रांनो, बघा आता आपण आज पाहणार आहोत एक्झाम्पल 5 आणि 6. आता पाहायचं आपल्याला एक्झाम्पल नंबर 5. बघा 5 एक्झाम्पल नंबर मध्ये काय दिले आपण रीड करूयात. एक्झाम्पल तुम्ही सुद्धा मी टीच करायच्या आधी किंवा व्हिडिओ पाहायच्या आधी एकदा दोनदा एक्झाम्पल वाचून घ्या, त्याचा अर्थ समजून घ्या, नक्की प्रॉपर त्याच्यामध्ये काय सांगितलं. मी कालच्या व्हिडिओमध्ये आणि परवाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय. अँगल ऑफ एलिव्हेशन असेल तर वरती बघायचंय, अँगल ऑफ डिप्रेशन असेल तर खालती बघायचे. म्हणजे उन्नत कोण असेल तर वरती, अवनत कोण असेल तर खालती बघायचे. एक्झाम्पल बघा अतिशय सोपं आहे, मी रीड करतोय. अ स्ट्रोम म्हणजे वादळ, ब्रोक अ ट्री म्हणजे वादळामुळे एक झाड तुटले गेले, ब्रोक झाले. अँड द ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम दी बेस ऑफ द ट्री म्हणजे झाड मोडून कुठं पडलंय, जमिनीवरती पडले. म्हणजे निम्म्यातून झाड कुठं कट झाले, मोडले, ब्रोकन झाले. मेकिंग अन अँगल म्हणजे आपल्याला थिटा मिळतो इथं 60 डिग्री म्हणजे 60 अंशाचा विथ हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, बेसला. थोडक्यात हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिज समांतर रेषेला. फाइंड द हाईट ऑफ द ट्री म्हणजे आपल्याला इथं झाडाची उंची विचारली. काय केले, वादळामुळे एक झाड काय झाले, मोडले गेले. वादळामुळे काय झाले, एक झाड मोडले गेले आणि मोडल्याच्या वेळेस मोडताना त्यांनी काय केलाय, जमिनीशी 60 डिग्रीचा अँगल केलाय. आणि झाडाचा बुंदा आहे म्हणजे बेस आहे, ट्रीचा बेस आहे, तिथून तो शेंडा टॉप मोडलेला ब्रोकन पार्ट त्यामधील अंतर 20 मीटर दिले, 20 मीटर दिले. आता बघा मी एक्झाम्पल डायग्राम आधी ड्रॉ करतो, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं डायग्राम ड्रॉ करताना. बघा सपोज हे होल ट्री, हे काय आहे आपलं होल ट्री. ओके, बरोबर. सपोज हे झाड इथून कट झालं, इथून मोडलं गेलं म्हणजे हा तुकडा असा इथं पडणार आहे बेसवरती, इथं झाड पडलं असं. ओके, म्हणजे इथं झाड आहे, झाडाला नाव देऊयात आपण ए बी म्हणजे ट्रीला नाव देऊयात ए बी. ए बी हे होल ट्री बरोबर. आता हा इथून कट झालं, झाड इथं पडलं, इथं बेस आहे त्याचा आणि हा टॉप असणार आहे. हा टॉप इथं आलाय म्हणजे एच इथं आलाय म्हणजे इथं जर टच केलं ह्या दोघांमधील अंतर, सपोज याला मी नाव सी देतो किंवा इथं ए नाव देतो, ए बी नाव देऊ आपण, इथं डी नाव देऊयात. बघा आता ज्यावेळेस ए बी हे होल झाड आहे, पूर्ण ट्री आहे, इथून डी पासून इथं कट झालं, सी पर्यंत आलं म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहे, सारखा असणार आहे, समान असणार आहे. का, कारण हा तुटलेलाच पार्ट आहे, ब्रोकन झालेलाच पार्ट आहे, मोडलेला भाग आहे झाडाचा. बरोबर, एवढा भाग इथं पडलाय जमिनीवरती. ओके, आता लक्ष द्यायचंय. आता जर ट्रीचा बेस आणि ट्री टॉप म्हणजे इथं मोडलेला शेंडा, ब्रोकन झालेला पार्ट, या दोघांमधील अंतर किती दिले, 20 मीटर दिले. इथं जेव्हा झाड जमिनीवरती इरेक्टेड असतं त्यावेळेस कोणतं अँगल तयार होतो, 90 डिग्री होतो. म्हणजे आपला DBC हा राईट अँगल ट्रायंगल होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्यांनी विचारलं हाईट ऑफ द ट्री, झाडाची उंची काढा, फाइंड आउट. काय करायचं, झाडाची उंची किती ते फाइंड करायचे. आता आपल्याला लेट काय करावं लागेल, बघा लेट. आणि ज्यावेळेस झाड मोडले ना विद्यार्थी मित्रांनो, झाड मोडले, ट्री ब्रोकन झाले, ज्यावेळेस बेस किती कोण केला त्यांनी, 60 डिग्रीचा अँगल केलाय. किती डिग्रीचा अँगल केलाय, 60 डिग्रीचा. म्हणजे हा झाला आपला थिटा. विद्यार्थी मित्रांनो, ओके, आपल्याला लिहायचं लेट. समजा मराठीत काय लिहायचं आपल्याला, लेट समजा. ओके, ए बी काय असणार आहे, ए बी बी द हाईट ऑफ द ट्री, ए बी बी द हाईट ऑफ द ट्री. ओके, सीडी काय असणार आहे रे बाळांनो, सीडी काय असणार आहे, हा ब्रोकन पार्ट आहे, इथं मोडलाय म्हणजे ब्रोकन पार्ट ऑफ द ट्री. काय असणार आहे तो, सीडी बी द ब्रोकन पार्ट ऑफ द ट्री. सीडी बी द ब्रोकन पार्ट ऑफ द
ट्री. ओके, बघा आता बीसी काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? बीसी डिस्टन्स बिटवीन, कोणामधलं डिस्टन्स आहे? ट्री बेस टू ट्री टॉप किंवा ब्रोकन ट्री टॉप लिहूयात आपण. बीसीबी द काय ट्री बेस, सॉरी बीसीबी द डिस्टन्स बिटवीन ट्री बेस टू ट्री ब्रोकन किंवा ट्री टॉप लिहिले तरी चालेल. ट्री टॉप. ओके, आता लक्ष द्यायचंय बघा. परत एकदा एक्झाम्पल मी एक्सप्लेन करतोय कशा पद्धतीने आपण उत्तर मिळवणार आहे. आपल्याला एबी फाइंड आउट करायचंय. एबी म्हणजे झाडाची उंची फाइंड आउट करायची. आधी एक्सप्लेन करतोय एक्झाम्पल, अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं? एक होल झाड आहे, ते मधूनच कुठेतरी कट झालंय, त्याचा शेंडा कुठं टेकलाय? जमिनीवरती टेकलाय. आणि ज्यावेळेस हे झाड आहे, हा मोडलेला पाटा असा टेकलाय, त्यावेळेस बुंदा आणि शेंड्याचा मधला डिस्टन्स किती? 20 मीटर आहे. ज्यावेळेस शेंडा जमिनीवरती टेकला, टॉप जमिनीवरती ग्राउंडवरती टेकला, त्यावेळेस त्याने 60 डिग्रीचा अँगल केलाय. आता आपल्याला एबी फाइंड आउट करायचा आहे. अख्खा एबी फाइंड आउट करण्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, होल एबी फाइंड आउट करण्यासाठी बीडी माहित पाहिजे, त्याचबरोबर एडी सुद्धा माहित पाहिजे. म्हणजे अख्खा एबी मिळवायचा असेल तर एडी प्लस बीडी फाइंड आउट करायला लागेल. आपल्याला काय करायचंय? अख्खा एबी जर फाइंड आउट करायचा असेल तर एडी प्लस बीडी फाइंड आउट करायला लागेल आणि दोघांच्याही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतील एक्झाम्पल मध्ये. आता बघा, अगोदर बीडी फाइंड आउट कसा करायचा? बघा आता बीडी फाइंड आउट कसा करायचा? थिटा मिळालाय आपल्याला, थिटा मिळालाय, अँगल मिळालाय. आता आपल्याला काय माहिती? थिटाच्या लगतची बाजू माहिती, म्हणजे ऍडजस्टंट माहिती आहे, कारण हा हायपोटेनियस झाला. ऍडजस्टंट मध्ये ह्याला ए म्हणतो मी, इथं ल म्हणतो, लगतची बाजू. ओके, थिटाच्या लगतची बाजू माहिती. समोरची बाजू पाहिजे आपल्याला. काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? समोरची बाजू पाहिजे, कारण बीडी फाइंड आउट करायचं आपल्याला. तिथं बीडी फाइंड आउट करायचं आहे म्हणजे काय असतं रे? अपोजिट म्हणजे समोरची बाजू, अपोजिट समोरची बाजू आणि लगतची बाजू म्हणजे ओए असणार. फॉर्म्युला कुठे? ओए. इथं ओएचे, इथे एचे. ओए सापडला म्हणजे काय फाइंड आउट करायचं विद्यार्थी मित्रांनो? टॅन फाइंड करायचं आहे. म्हणजे बीडी काढण्यासाठी काय फाइंड करणार आपण? बीडी फाइंड करण्यासाठी टॅन थिटा फाइंड करणार आहे. ओके, टॅन करणार आहे. पण मला एडी पण पाहिजे. एडी म्हणजेच कुणा एवढा विद्यार्थी मित्रांनो? कुणा एवढा आहे? सीडी एवढा आहे. कुणा एवढा आहे? इथं लिहितो वाटलंच तर, ब्रोकन पार्ट आहे ना, देअरफॉर एडी इज इक्वल टू सीडी आणि ब्रोकन पार्ट येतो. ओके, इथं लिहितो मी एडी इज इक्वल टू सीडी. आता सीडी फाइंड आउट कसा करायचा? बघा, इथली पण व्हॅल्यू मिळणार आपल्याला. बीडी फाइंड आउट केला की इथली पण व्हॅल्यू मिळणार आहे. मग आपल्याकडे कुठल्या झाल्या? थिटाच्या समोरची बाजू पण माहित झाली, लगतची बाजू पण माहित झाली. पण मी शेजारची बाजू म्हणजे ऍडजस्टंट साइड घेऊन मी हे सोल्युशन काढणार आहे. आणि खरं अपोजिट साइड घेऊन पण उत्तर निघेल, कारण आपल्याला बीडी निघाल्यावरती. पण मी ऍडजस्टंट घेऊन सोडवणार आहे. काय करणार आहे आता बघा, आपल्याला ऍडजस्टंट माहिती आहे आणि हायपोटेनियस फाइंड आउट करायचा, कारण हायपोटेनियस लागणार आहे आपल्याला इथे विद्यार्थी मित्रांनो. हायपोटेनियस फाइंड करायचं आहे आपल्याला, म्हणजे हा सीडी डिस्टन्स फाइंड करायचे. म्हणजे असा कुठे रे? म्हणजे हायपोटेनियस म्हणजे कर्ण पण माहित पाहिजे आणि लगतची बाजू पण माहित पाहिजे. असा फॉर्म्युला कुठे दिसतोय का इथं? लगतची बाजू आणि कर्ण म्हणजे कोण पाहिजे आपला? कॉस. म्हणजे कॉसने आपण काय फाइंड करणार आहे? आपण सीडी म्हणजेच कोण फाइंड करणार आहे? एडी फाइंड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉस थिटा. आलं का लक्षात? म्हणजे आपण बीडी काढण्यासाठी टॅन थिटा वापरणार आहे. एडी म्हणजे सीडी म्हणजेच कॉस थिटा आपल्याला फाइंड करायचे. आलं लक्षात? आता सोडवायला घेऊ आपण, सोल्युशन पाहूयात. गिवन मध्ये आपण लिहूयात काय काय मिळाले आपल्याला. ओके, गिवन लिहितो मी विद्यार्थी मित्रांनो. गिवन काय दिलंय आपल्याला? काय करायचे? दिले काय? बीसी दिलाय. बीसी किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो? बीसी इज इक्वल टू 20 मीटर आणि थिटा दिलाय. थिटा किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो? थिटा दिलाय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, तो दिलाय 60 डिग्रीचा. बरोबर. आता आपण सोल्युशन काढू, बीडी फाइंड आउट करू. ओके, त्यासाठी आपल्याला लिहायचं आहे एबी, कारण आपल्याला एबी क्वेश्चन मार्क करायचा आहे. एबी साठी काय निघणार आहे? एबी कसा निघणार आहे? एडी प्लस बीडी काढणार आहे आपण. बघा आता मी सोल्युशन लिहितो. आता ट्रायंगल डीबीसी कसा आहे रे विद्यार्थी मित्रांनो? बघा, ट्रायंगल मध्ये एक कोण 90 डिग्रीचा आहे, म्हणजेच तो काटकोन आहे, म्हणजेच तो राईट अँगल आहे. म्हणजे मी टॅन थिटा किंवा ट्रिग्नोमेट्रिक रेशो तिथं यूज करू शकतो. मग मी इथं लिहितो अगोदर ट्रायंगल त्रिकोण DBC is a right angle triangle is a
राईट अँगल ट्रँगल, राईट अँगल ट्रँगल. ओके, राईट अँगल ट्रँगल. बघा म्हणजे हा काय झाला, काटकोन त्रिकोण झाला. ओके, का तर इथं 90 डिग्री आहे. आता लक्ष द्यायचंय, आपल्या टॅन थिटा वापरणार आहे. मी काय वापरणार आहे, टॅन थिटा यूज करणार आहे. बघा आपल्या बीडी फाइंड आउट करायचा अगोदर. इथं लिहितो मी वाटलं असतं बीडी क्वेश्चन मार्क आणि एडी क्वेश्चन मार्क, एडी इज इक्वल टू सीडी क्वेश्चन मार्क करतो. ओके, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आधी बीडी फाइंड आउट करून घेऊयात. चला, बीडी फाइंड आउट करायला काय वापरणार, टॅन थिटा. टॅन थिटा का वापरायचा आहे, कारण बघा का वापरायचा आहे, थिटाच्या अपोजिट बाजू मला हवी आहे बीडी म्हणजे, लगतची बाजू मला माहिती आहे. म्हणजे अपोजिट अपॉन ऍडिसन कुठं असतं किंवा समोरची बाजू भागिले लगतची बाजू कुठं असतं, तर हे असतं टॅन थिटा. म्हणून इथे मी टॅन थिटा घेतला विद्यार्थी मित्रांनो. बरोबर. आता काय समोरची बाजू काय, बीडी आहे. समोरची बाजू काय विद्यार्थी मित्रांनो, बीडी आहे. लगतची बाजू कोण आहे, बीसी आहे. आणि ती बीसी आपल्याला माहिती आहे किती येते. आता बघा थिटाच्या जागेवर काय टाकावं लागेल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, थिटाच्या जागेवर काय टाकावं लागेल, टॅन थिटा म्हणजे काय आहे, काय टॅन थिटा म्हणजे, टॅन थिटा म्हणजे काय बघा बरं. टॅन थिटाची व्हॅल्यू, थिटा म्हणजे काय 60 डिग्री आहे. टॅन 60. ओके, बीडीची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे, तेच फाइंड आउट करायची. म्हणजे बीडी आहे असं राहणार आहे. बीसीची व्हॅल्यू माझ्याकडे आहे. बीसीची व्हॅल्यू किती आहे, 20 मीटर आहे. म्हणजे 20 घेतो. आता इथं जर जागा नाही तर लिहितो मी जरा. टॅन 60 ची व्हॅल्यू काय, टेबलमध्ये जायचंय. आता टेबलमध्ये जायचंय, टॅन 60 ची व्हॅल्यू टेबलमध्ये बघायची. ते किती येणार आहे, √3 येणार आहे. किती येणार आहे, √3 इक्वल टू बीडी बीडीच्या जागेवरती असणार आहे, 20च्या जागेवरती असणार आहे. मी √3चा बेस 1 घेतो. बघा इथे एक फ्रॅक्शन मिळाला, इथे एक फ्रॅक्शन मिळाला. दोन फ्रॅक्शनच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह, सॉरी बरोबर चिन्ह आहे. म्हणजे आपण दोन फ्रॅक्शनचं किंवा आपल्याला जर एखादं मॅथमॅटिकली ऑपरेशन करायचं असेल तर काय करणार आहे आपण, ह्याचं तिरकस गुणाकार करणार आहे. कारण दोघांच्या मध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर चिन्ह आहे. बघा आता मी कसं करतोय, 1 गुणिले बीडी बीडी, 1 गुणिले बीडी बीडी, √3 इंटू 20, 20 इंटू √3, 20 इंटू √3. मी इथं चुकटून लिहिलं तरी चालेल. 20 इंटू √3 मीटर. हे मीटरमध्ये, कारण आपण 20 हे मीटरमध्ये घेतलं म्हणून हे मीटरमध्ये येणार आहे. म्हणजे आपल्याला बीडी फाइंड आउट झाला, एक तर मिळाला. आता राहिलाय फाइंड आउट करायचा फक्त विद्यार्थी मित्रांनो. काय राहिले फाइंड आउट करायचं, तर एडी की म्हणजेच सीडी फाइंड आउट करूयात. आता बघा त्याच्यासाठी पुन्हा एकदा लक्ष द्यायचंय. बघा मला आता सीडी फाइंड आउट करायचं म्हणजे हे करायचंय. मला काय काय माहिती, थिटा माहितीये, ऍडिशनल अँगल थिटाच्या माहितीये. म्हणजे जर सीडी म्हणजेच कोण आहे, काटकोन त्रिकोणामधला कर्ण येतो. आणि कर्ण आणि लगतची बाजू कोणते फॉर्म्युला ते बघा बरं, ऍडजस्टंट साइड कर्ण. हा का इथं कर्ण आहे आणि इथं लगतची बाजू आहे. म्हणजे आपल्याला काय वापरायचं, तिथं कॉस वापरायचा आहे. सीडी फाइंड आउट करण्यासाठी मी सीडी वापरतोय. सीडी साठी काय वापरणार आहे, देअरफॉर सीडी इज इक्वल टू, देअरफॉर सीडी इज इक्वल टू काय असणार आहे, सीडी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण कॉस वापरूयात. कॉस थिटा इक्वल टू काय असणार आहे, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. म्हणजे ऍडजस्टंट कोण आहे, बीसी आहे. बघा बीसी आहे, बीसी अपॉन सीडी. ओके, आता थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे, 60 डिग्री आहे. थिटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे 60 डिग्री आहे. मी तिथं ठेवतो कॉस 60 इक्वल टू बीसीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे का, आहे. ती किती 20 आहे अपॉन सीडी. ओके, लक्ष द्यायचे. आता कॉस 60 पुन्हा एकदा आपलं टेबल, कॉस 60 मिळवण्यासाठी पुन्हा एकदा टेबलमध्ये जावं लागणार आहे. टेबल किती महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला ह्याच्यावरून जाणवतं किंवा लक्षात येईल. आता कॉस 60 ची व्हॅल्यू टेबलमध्ये किती 1/2, 1/2. किती व्हॅल्यू त्याची, देअरफॉर 1/2 इक्वल टू 20 अपॉन सीडी. ओके, आता पुन्हा एकदा आपल्याला दोन फ्रॅक्शन मिळाले. दोन फ्रॅक्शनच्या मध्ये बरोबर चिन्ह आहे, इक्वल साइन आहे. म्हणजे त्याचं ऑपरेशन कसं करतो आपण, तिरकस गुणाकाराने. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 इंटू सीडी, सीडी मिळणार आहे. 2 इंटू 20 40 मीटर मिळणार आहे. ओके, पण आपल्याला याच्यावरून झाडाची उंची अजून मिळाली का, ट्रीची हाईट मिळाली का, अजिबात नाही. मग ती मिळवण्यासाठी आपल्याला एबी फाइंड आउट करायचा आहे. एबी फाइंड आउट करायचा आहे. बघा एबी कसा करणार, एबी फाइंड आउट. एबी म्हणजेच कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा एबी म्हणजे कोण आहे, एडी प्लस बीडी मिळणार आहे. पण आपण इथे काय लिहिलंय, कारण हा ब्रोकन पार्ट आहे. काय
जो ब्रोकन पार्ट आहे एडी म्हणजेच कोण इथं इथं मोडून पडलाय म्हणजे एडीची जेवढी हाईट आहे तेवढी सीडीची हाईट आहे इथं लिहिलंय आपण विद्यार्थी मित्रांनो. याला वाटलं असतं नंबर 1 देऊयात रिझन द्या वाटलं असतं तुम्ही ब्रोकन पार्ट ऑफ द ट्री इथं द्या ब्रोकन पार्ट ऑफ द ट्री म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्याला रिझन दिलं तरी चालेल ब्रोकन पार्ट ऑफ द ट्री मोडलेल्या झाडाचा भाग येतो. बघा आता लक्ष द्यायचे सीडी सीडी म्हणजेच कोण एडी मी इथंच लिहितो वाटलंच तर एडी देअरफॉर एडी लिहितो. बघा बीडी सॉरी आपल्याला एबी काढायचं आहे एबी इज इक्वल टू बीडी प्लस एडी. रिझन देऊयात आपण त्याला रिझन काय देणार ए डॅश डी डी डॅश बी ए डॅश डी डी डॅश बी. आता बीडीची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे विद्यार्थी मित्रांनो 20√3 काय आहे 20√3 प्लस एडी किती आपल्याकडे 40 मीटर आहे किती तो 40 मीटर आहे. मी अगोदर 40 लिहितो किंवा असं लिहिलं तरी चालेल 40 प्लस 20√3 याला ब्रॅकेट टाकतो मी लिहितो मीटर म्हणजे आपल्याला एबीची हाईट मिळाली. एबी म्हणजेच कोण आहे हाईट ऑफ द ट्री झाडाची उंची आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं लिहायचं देअरफॉर काल शिकवलं तुम्हाला स्टेटमेंट कसं लिहायचं शेवटचं मी आपल्याला विचारले झाडाची उंची किती हाईट ऑफ द ट्री काय विचारले आपल्याला फाइंड आउट हाईट ऑफ द ट्री. मी काल शिकवलं तुम्हाला शेवटचं स्टेटमेंट कसं लिहायचंय हे एबीच्या ऐवजी काय लिहायचंय ते आलेलं उत्तर लिहायचंय. कसं लिहिणार मग 40 प्लस 20√3 बी दी हाईट ऑफ द ट्री बी दी हाईट ऑफ द ट्री. इथं शेवटचं स्टेटमेंट लिहायचं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपलं 5वं एक्झाम्पल सुद्धा संपलंय. आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 6वं एक्झाम्पल सुद्धा खूप सोपं आहे आणि ह्या चॅप्टर मधलं आणि ह्या प्रॅक्टिस सेट मधलं शेवटचं एक्झाम्पल आहे. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. बघा आपलं 6वं एक्झाम्पल कशावरती 6वं एक्झाम्पल मी अगोदर रीड करतो तुम्ही पण रीड करायचंय नाही समजलं तर एकदा दोनदा वाचा रीड करा. खूप सोपं एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपी कॅल्क्युलेशन करतोय आपण. बघा एक्झाम्पल रीड करतोय काईट म्हणजे पतंग. A kite is flying at a height of 60 meter above the ground. जमिनीपासून पतंगाची उंची किती आहे 60 मीटर वरती उंचावरती पतंग उडते लक्षात ठेवा. द स्ट्रिंग म्हणजे दोरा द स्ट्रिंग अटॅच्ड टू द काईट इज टाईड ॲट द ग्राउंड म्हणजे तो पतंगाचा दोरा जमिनीला अटॅच आहे म्हणजे बांधला गेलाय टाईड केला गेलाय. ओके जमिनीच्या कुठेतरी बांधला असेल जमिनीला. ओके पुढे बघा इट मेक्स अन अँगल किती अंशाचा कोण तयार करतो इट मेक्स अन अँगल 60 डिग्री विथ द ग्राउंड म्हणजे जमिनीपाशी जेव्हा दोरा बांधला जमिनीला ग्राउंडला त्यावेळेस त्याने 60 डिग्रीचा 60 अंशाचा कोण तयार केला. ॲझ्युमिंग दॅट काय ॲझ्युम करायला लावलंय काय सपोज करायला लावलंय बघा काय ॲझ्युम करायला लावलंय द स्ट्रिंग काय गृहीत धरायला लावलंय द स्ट्रिंग इज स्ट्रेट दोरा हा सरळ रेषेत आहे. फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग दोऱ्याची उंची काढायला लावली पतंगापासून आपल्याला हाईट काढायला लावली किंवा लेंथ काढायला लावली किंवा लांबी काढायला लावली लक्षात ठेवा. बघा पतंग आहे सपोज इथं पतंग आहे माझ्या डोक्यावरती पतंग आहे पतंगाची उंची जमिनीपर्यंत किती असणार आहे 60 मीटर असणार आहे. आता आपल्या हातात दोरा आहे पतंग असं वर उडतं का सरळ असं सरळ उडणार नाही तिरका असणार आहे असं समोर असणार आहे पतंग. ओके पण दोरा सुद्धा स्ट्रेट असतो का कधी असा असतो का अजिबात नसतो. दोरा असा डेरेदार असतो किंवा सी टाईपचा असतो बरोबर पण आपल्याला अजून कसा करायचा आहे एकदम स्ट्रेट आहे. ओके गृहीत धरलंय बुकने दिलंय पुस्तकाने दिलंय बरोबर. आता आपला दोरा सरळ आहे समजा पतंग आकाशात उडतंय तिथून आपल्यापासून नाही तिथून जर पतंग तिथं उडतंय समजा पतंग इथं उडतंय ओके तिथून जमिनीपर्यंत जर हाईट टाकली तर 60 मीटर आहे आणि ज्यावेळेस दोरा आपण असा बांधणार आहे जमिनीला तेव्हा इथं 60 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे. किती डिग्रीचा 60 डिग्रीचा 60 अंशाचा कोण तयार होणार आहे आणि आपल्याला दोऱ्याची लेंथ मोजायची लांबी मोजायची. बघा आता मी पतंग काढतो सपोज ह्या पॉइंटला पतंग उडते कुठं ह्या पॉइंटला पतंग उडत आहे सपोज इथं पतंग आहे ओके ह्या पॉइंटला पतंग उडते इथं पतंग उडते ओके इथं पतंग उडते इथून हाईट किती आहे 60 मीटर आहे किती जमिनीशी 60 मीटर ओके. दोरा इथं असणार आहे दोरा असं सरळ खाली असणार का नाही असं तिरका असणार आहे ओके आणि हा दोरा काय स्ट्रेट आहे. जमिनीशी अंतर किती करतो समजा ही सपोज जमीन आहे ग्राउंड आहे जमिनीशी किंवा ग्राउंडशी अँगल किती करतो मेक 60 डिग्रीचा तो अँगल बनवतो मेकिंग ओके. आता आपल्या इथं जेव्हा हाईट मोजणार आहे
तेव्हा ती हाईट कशी असते, परपेंडिक्युलर असते. म्हणजे सपोज नाव दिलं ABC, जर ABC हा काय झाला, ह्या सिम्बॉलवरून, ह्या चिन्हावरून, म्हणजे ते सिम्बॉल कोणाचे 90 डिग्रीचे आहे, म्हणजे ट्रायंगल ABC हा काय झाला 90 डिग्रीचा झाला, म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला. ओके, आपल्याला दोरा मोजायचा आहे. बघा दोरा मोजायचा आहे. दोरा कोण आपला AC दोरा आहे. AB काय, हाईट ऑफ दी काईट, फ्लाइंग काईट. ओके, लक्षात घ्या, एवढीच गरज आहे आपल्याला. आता आपला थिटा इथे, थिटाच्या समोरची बाजू माहिती आहे आपल्याला, हे फाइंड आउट करायचे. हायपोटेन्यूस आहे हा, कारण इथं राईट अँगल झाला, त्याच्या समोरची बाजू काय असते, हायपोटेन्यूस असते, म्हणजेच कर्ण असतो. ओके, आणि आपल्याला थिटाच्या समोर आलो, डायरेक्ट अपोजिट आलो, तर काय ही समोरची बाजू, अपोजिटचा O लिहिलाय, समोरच्या बाजूचा स लिहिलाय. ओके, म्हणजे अपोजिट पण आहे आणि हायपोटेन्यूस पण आहे. असं एखादा फॉर्म्युला आहे का, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस आहे, तो म्हणजे कोण, SCOH. दोघं पण आलेत. आणि आपण म्हणजे दोऱ्याची स्ट्रिंग काढण्यासाठी काय वापरणार आहे आपण, तर काय वापरणार आहे, AC फाइंड आउट करण्यासाठी काय वापरणार आहे, साइन वापरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे, बघा लक्ष द्या. आता मी हे लिहितो, लेट करून घेतो. काय काय लेट करायचं बघा. लेट समजा, मराठीमध्ये मी काय म्हणायचं इथं, समजा, लेट समजा, काय म्हणायचं लक्ष द्या, अगोदर लक्ष द्या. लेट समजा AB विद, AB काय, उडणाऱ्या पतंगाची उंची, उडणाऱ्या पतंगाची उंची आहे असं म्हणा. मग AB विद, मराठीमध्ये मी काय म्हणायचंय, AB ही उडणाऱ्या पतंगाची उंची. आपण म्हणूयात AB विद हाईट ऑफ फ्लाइंग काइट, हाईट ऑफ दी फ्लाइंग काइट, उडणाऱ्या पतंगाची उंची. ओके, AC काय आहे रे, AC काय आहे, स्ट्रेट स्ट्रिंग आहे, सरळ दोरा आहे तो. मग आपण काय म्हणूयात, ACBD एवढंच लागणार आहे आपल्याला. ACBD स्ट्रेट स्ट्रिंग म्हणजे दोरा. ओके, ACB तर काय, स्ट्रेट स्ट्रिंग आहे, एवढंच पाहिजे आपल्याला. आपण गिवन लिहून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं एक्झाम्पल आहे बघा. गिवन लिहितोय मी इथे विद्यार्थी मित्रांनो. गिवन काय आहे रे, आपल्याला AB दिलाय. AB किती, 60 मीटर दिलाय, कारण ती हाईट आहे पतंगाची, उडणाऱ्या पतंगाची. AB इज इक्वल टू 60 मीटर. त्याचबरोबर मेकिंग अँगल दिलाय, जमिनीशी होणारा कोन दिलाय, तो किती, थिटा 60 डिग्री आहे, तो सुद्धा किती आहे. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला, AC. काय फाइंड आउट करायचे, AC. आता सोल्युशन लिहायचे. AC फाइंड आउट करण्यासाठी बघा, AC फाइंड आउट करण्यासाठी थिटाच्या समोरची बाजू मला माहिती आहे, थिटाच्या समोरची बाजू मला माहिती आहे, पण मला पाहिजे काटकोन त्रिकोणातला कर्ण, म्हणजे ही बाजू मला माहिती, म्हणजे समोरची बाजू माहित असताना कर्ण जर पाहिजे असेल तर असा फॉर्म्युला कुठे, साइन आहे विद्यार्थी मित्रांनो. तो कोण आहे, साइन आहे. साइन रेशो आपण घेणार आहे इथं, पण आपल्याला अगोदर ट्रायंगल ABC हा कोण आहे, काटकोन त्रिकोण म्हणावा लागेल. ट्रायंगल किंवा आपण इन ट्रायंगल म्हणूयात, इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये अँगल B इक्वल टू 90 डिग्री. ओके, म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला. आता मला साइन, कॉस, टॅन सगळे रेशो वापरायला मोकळं झालो मी. आता आपल्याला काय वापरायचं, साइन वापरायचं, कारण समोरची बाजू माहिती आहे आणि कर्ण माहित पाहिजे. ओके, मग काय वापरू आपण, साइन थिटा, वरती लिहितो जरा, साइन थिटा इक्वल टू काय असतो तर, साइन थिटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, समोरची बाजू भागिले कर्ण. थिटाच्या समोरची बाजू कोणती, AB. कोण आहे ती, AB. आणि हायपोटेन्यूस सगळ्यांना माहिती आहे, तो कोण आहे, AC. कोण आहे तो, AC. ओके, आता आपल्या थिटाची किंमत माहिती आहे का, थिटाची किंमत माहिती होती किती, 60 डिग्री. थिटाच्या जागेवर 60 डिग्री टाकू आपण, साइन 60 डिग्री. AB ची व्हॅल्यू आहे का, आहे, ती किती, 60 अंश आहे, सॉरी 60 मीटर आहे. AC माहित नाही, तोच फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. ओके, साइन 60 ची किंमत टेबल मध्ये जायचे बघायला. टेबल मध्ये बघा, टेबल प्रत्येक वेळेस 6 एक्झाम्पल आपण टेबलचा यूज केलाय. साइन 60 ची किंमत टेबल मध्ये पाहिली तर किती येते बघा, √3/2a. किती, √3/2a. ओके, अपॉन 60 आहे असं. अजून एक विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक्झाम्पल दिलंय, √3 ची किंमत दिली, √3 इक्वल टू 1.5
1.73 1.73 कोणी दिले एक्झाम्पलने दिले पुस्तकाने दिले ते लिहायचं राहिलेलं बघा आता इथे एक फ्रॅक्शन झाला देअरफॉर इथे एक फ्रॅक्शन झाला इथे एक फ्रॅक्शन झाला दोन फ्रॅक्शनच्या मध्ये बरोबर चिन्ह आहे म्हणजे आपण कोणतं ऑपरेशन करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार विद्यार्थी मित्रांनो तिरकस गुणाकार करून घेऊयात √3 into AC √3 into AC इक्वल टू 2 into 60 2 into 60 2 गुणिले 60 आता √3 कडे गुणाकार आहे तिकडे गेल्याबरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होईल भागाकार जाईल पण ह्या दोघांचा आधी गुणाकार करून घ्या 2 गुणिले 60 120 येतं विद्यार्थी मित्रांनो आणि इकडे AC राहील हा √3 इकडे गुणाकार आहे तिकडे गेल्यावर भागाकार जाईल √3 बघा आपण परवाच्या लेक्चरला सुद्धा √3 आलता डायरेक्ट आपण √3 ची किंमत 1.73 ठेवलेली का अजिबात नाही आपण काय केलं छेदाचं परिमेयकरण केलं रॅशनलायझिंग केलं बघा ते कसं करतोय AC बरोबर चिन्हाच्या अलीकडेच आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे कोण आहे 120/√3 मी इथली स्टेप आहे अशी लिहिली फक्त वरची तुम्ही एकदाच लिहायची ओके आता लक्ष द्या मी काय करतो छेदाला आणि अंशाला √3 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे ACच राहतोय AC काय राहतोय आपला AC हा ACच राहतोय 120 into √3 अगोदरचा √3 हा पहिला दुसरा घेतलेला म्हणजे ह्या √3 हा √3 काय होईल कॅन्सल होईल म्हणजे हा घेऊन सुद्धा काय फायदा म्हणजे काय तोटा याच्यावरती होणार नाही ओके हे आहे असं जाणार आहे म्हणजे काय होणार आहे आता बघा 120 गुणिले √3 120 गुणिले √3 आहे असं ठेवतो ओके आपण √3 into √3 किती असणार विद्यार्थी मित्रांनो रूटला रूट निघून जाईल म्हणजे आपल्याला मिळेल फक्त 3 ओके √3 आणि √3चा गुणाकार काय असतो 3 असतो 3च्या पाण्यात 120 आहे का आहे आपण भाग द्यायला सुरुवात करू 3 1 जा 3 3 4 जा 12 3 4 जा काय असणार आहे 12 असणार आहे 3 0 0 म्हणजे काय आलं 40√3 आलं लक्षात पण हे दोघं गुणाकार आहेत एकमेकांना मी चुकटून लिहिले पण आपल्याकडे √3 ची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती 1.73 आहे ते आपण टाकूयात 40 into 1.73 आता मी काय करतो शून्याने गुणतो इकडं शून्याने गुणलं तर काय होणार सगळं शून्य जाणार म्हणून एक शून्य लिहून ठेवतो मध्ये शून्याचं गुणवून घेतलं मी अगोदर आता 4 ने गुणतो 4 त्रिक 12 12शी 2 कॅरी झाले 1 ओके 4 7 28 28 आणि 29 29शी 9 इथं कॅरी झाले 2 4 1 जा 4 4 1 4 4 2 6 4 1 4 4 2 6 उत्तर किती आलं बघा आता मागून किती इथं पॉईंट बघा किती 1 2 म्हणजे मागून पॉईंट मोजले तर 1 2 म्हणजे मागून सुद्धा आपण करू देऊ 1 2 उत्तर किती आलं 69.20 मीटर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपल्याला जी स्ट्रेट दोऱ्याची उंची पाहिजे होती सरळ दोऱ्याची आपल्याला लेंथ पाहिजे होती ती मिळाली किती मिळाली 69 पॉईंट विद्यार्थी मित्रांनो किती मिळाली आपल्याला परत एकदा गुणाकार करून बघूया आपल्याला वाटलंच तर 4 त्रिक 12 12शी 2 आले 4 1 आला 7 चौक 28 28 आणि 29शी 2 4 1 4 ओके बरोबर आहे ओके आता आपल्याला लिहायचंय काय आपल्याला विचारलेलं काय त्यांनी AC विथ स्ट्रेट स्ट्रिंग विचारलं म्हणजे काय विचारलेलं लेंथ ऑफ दी स्ट्रिंग विचारलेलं आपण ते फाइंड आउट केले काय लिहायचं फक्त विद्यार्थी मित्रांनो 69.20 मीटर बी दी लेंथ ऑफ स्ट्रेट स्ट्रिंग ओके इथं लिहायचंय तुम्हाला देअरफॉर करून काय लिहायचंय बघा पुन्हा एकदा 69.20 मीटर बी दी लेंथ ऑफ दी स्ट्रेट स्ट्रिंग मराठीमध्ये मी लिहायचंय सरळ दोऱ्याची किंवा दोऱ्याची लांबी 69.20 मीटर इतकी आहे अतिशय सोपा चॅप्टर होता विद्यार्थी मित्रांनो आपण 6च्या 6 एक्झाम्पल सोडवून घेतलेत अतिशय सोपं आहे रोजची रोज तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची 6च एक्झाम्पल आहेत परफेक्ट करा आणि त्याच्यामध्ये पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण 17 एक्झाम्पल सोडवून घेतलेत 17 आणि 7 23 एक्झाम्पल आहेत 23 एक्झाम्पलमध्ये 23 उदाहरणामध्ये आपला होल चॅप्टर संपतो 8 ते 9 मार्क मिळवून देणारा चॅप्टर आहे अतिशय सोपा आहे 9वीच्या बेसवरती आहे 9वीचा बेस नसला तरी आपण सगळा बेस करून घेतलाय तुमचा विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपं आहे तुम्हाला इथं पुन्हा एकदा स्क्रीनशॉट काढा समजून घ्या एकदा एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहेत
एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहे. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, स्क्रीनशॉट मारून घेतल्यावरती एकदा पूर्ण स्टडी करा. एकदा सोडवा, दोनदा सोडवा, तीनदा सोडवा. आता तुम्हाला सुट्टीच आहे, भरपूर सुट्टी आहे. सुट्टीचा उपयोग करा विद्यार्थी मित्रांनो. फक्त आपलं लेक्चर काय होतंय, एक अर्धा तास सायन्सचं, अर्धा तास मॅथ्सचं, 1 तास फक्त तुम्हाला द्यायचं आहे आणि 1 तास नंतर अजून 1 तास अभ्यास करा. तुम्हाला ह्याचा रिझल्ट बोर्डवरती दिसेल किंवा तुमच्या रिझल्टवरती दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, पहिला चॅप्टर आपला म्हणजे ट्रिग्नोमेट्री निवडलेला एक आठवड्यात 10 लेक्चरमध्ये आपला पूर्ण झाला लेक्चर शिकून. अतिशय सोपा चॅप्टर होता विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.